एकच मिनिट. सगळ्या मी ऐकत होतो आणि मंत्री महोदयांनी देखील प्रत्येक प्रश्नाला अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे. एएमसी असू दे, जो एएमसी काम करत नसेल त्याची चौकशी करू. एएमसी जर चुकीच्या पद्धतीने कोणाला प्रोटेक्ट करत असेल तर त्याची चौकशी करू. पण आजपर्यंत जेवढी तक्रारी आम्ही केलेली आहेत, अनऑथराइज जे स्टॉल्स आहेत ते फुटपाथ सगळे बंद आहेत, पण असिस्टंट कमिशनरला बोलून सुद्धा त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही आहे. महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांवर आता आमदारांचा कोणताही बळगा राहिलेला नाही आहे. आमदाराने जाऊन स्वतः तक्रारी केली, लेखी तक्रारी केली, तरी असिस्टंट कमिशनर जे केस वॉर्डचे आहेत ते कोणतीही तक्रारवर हे दखल घेत नाही आहे. अनधिकृत बांधकामचं आपण बोललो तर जे तोडायला बोललो त्याला सोडून जे अधिकृत आहे त्याला जाऊन तोडतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर PI दाखल होते आणि त्यांच्यावर कारवाई करायची. असे असिस्टंट कमिशनर जे वेगवेगळे भागात वेगवेगळे कार्यक्रम करतात, वेगवेगळे काम करतात, असे असिस्टंट कमिशनरवर आपण कारवाई करणार काय, ही माझी मागणी आहे. ठीक आहे, झालं आता तोच प्रश्न. अध्यक्ष महोदय, सर्व विषय थोडे तपासून घेऊन त्याच्यावर. अध्यक्ष चला, महोदय, पुढचा प्रश्न. एकच मिनिट. सगळ्या मी ऐकत होतो आणि मंत्री महोदयांनी देखील प्रत्येक प्रश्नाला अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे. अनधिकृत आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की बाबा कुठे कुठे अनधिकृत बांधकामं आहेत त्यांची यादी करूया. मी या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश देतो की वेगवेगळ्या भागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यांची एक यादी तयार करा. ती अनधिकृत बांधकामं ज्या प्रकारची आहेत त्याचं एक वर्गीकरण आपण करू आणि अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आपण त्याची यादी करून त्याच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अरे एएमसी असू दे, जो एएमसी काम करत नसेल त्याची चौकशी करू. एएमसी जर चुकीच्या पद्धतीने कोणाला प्रोटेक्ट करत असेल तर त्याची चौकशी करू आणि त्याची कारवाई करू. मी सांगू का? त्यामुळे आता एकच आहे, आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. यासाठी जितेंद्र आव्हाडजी, आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आतापर्यंत झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे. कुठंही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना, तुम्ही प्लिंथ झाली प्लिंथच तोडून टाका, पुढे वर येताच कामा नये. त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. मंत्री महोदय, एक मिनिट. उपमुख्यमंत्री